महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेले आहेत आणि यासाठी प्रत्येक पक्षाच्या जोर बैठका सुद्धा सुरू झालेल्या आहेत। यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सुद्धा मागे नाहीयेत, कारण त्यांनी सुद्धा आता लोकसभा निहाय आढावा बैठका ज्या आहेत या त्यांच्या पक्ष कार्यालयात सुरू केलेल्या आहेत। पहिल्याच दिवशी त्यांनी 7 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला। यामध्ये कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा आणि माढा अशा या सगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला। मात्र माढा हा असा लोकसभा मतदारसंघ आहे जो बारामतीनंतर राष्ट्रवादीमध्ये सगळ्यात सेफ समजला जातो आणि या मतदारसंघातून शरद पवारांनी स्वतः निवडणूक लढावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी या बैठकीत केली। मात्र यावरती आता शरद पवारांनी स्पष्ट नकार दिल्याचं कळतंय। पण शरद पवार नेहमी जे बोलतात तेच करतात असं नाही आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर शरद पवार जर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला मैदानात उतरले तर चित्र काय असेल याच बाबत हा व्हिडिओ एक्सप्लेनर आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। नमस्कार, मी ऋत्विक भालेकर, आपण पाहत आहात मुंबई तक। सगळ्यात आधी समजून घेऊया की माढा या लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी निवडणूक लढावी अशी मागणी जोर धरू का लागली आहे। याचं मुख्य कारण म्हणजे बारामतीला लागूनच असलेला माढा हा लोकसभा मतदारसंघ जो आहे हा सोलापूर जिल्ह्यामध्ये येतो आणि सोलापूरमध्ये विजयसिंह मोहिते पाटील जे राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत, रामराजे नाईक निंबाळकर जे विधान परिषदेचे सभापती प्रदीर्घ काळ राहिलेले आहेत, असे दिग्गज नेते यांच्या ताकदीवरती राष्ट्रवादीने चांगल्या जम ह्या सोलापूर जिल्ह्यात बसवलेला आहे। अर्थात यामध्ये शरद पवारांचं सुद्धा मोठं कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे आणि म्हणूनच माढा या लोकसभा मतदारसंघातून 2009 साली मोठ्या मताधिक्याने म्हणजे 5.5 लाख मतांनी शरद पवार हे भाजपच्या सुभाष देशमुख यांना पराभूत करून निवडून आलेले होते। त्यानंतर 2014ला मात्र त्यांनी ही निवडणूक लढली नव्हती। मात्र 2014 साली उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे स्वतः लोकसभेच्या या रिंगणात उतरलेले होते। त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत मैदानात उतरलेले होते। अवघ्या 2% मतदानाच्या जोरावरती विजयसिंह मोहिते पाटील हे 2014ला निवडून आलेले होते। पण 2019 साली चित्र पूर्णपणे बदललेलं होतं। भाजपची ताकद त्या ठिकाणी वाढताना दिसत होती आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधला अंतर्गत कलह सुद्धा चव्हाट्यावरती आलेला होता। संजय मामा शिंदे जे राष्ट्रवादीचे तिथले पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये मोठी टक्कर पाहायला मिळत होती। ह्या अंतर्गत कलहामुळे कुठेतरी राष्ट्रवादीला सोलापूरमध्ये फटका बसताना दिसत होता। या ठिकाणी या दोघांच्या गटबाजीमुळे शरद पवारांनी ठरवलं की तेच माढा लोकसभा मतदारसंघामधून पुन्हा एकदा निवडणूक लढवतील। परंतु भाजपने डाव साधला। भाजपने विजयसिंह मोहिते पाटील यांना पण स्वतःकडे खेचून घेतलं आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला। त्याचबरोबर रणजितसिंह निंबाळकर जे राष्ट्रवादीचेच पदाधिकारी होते यांना सुद्धा भाजपने फोडलं आणि माढा लोकसभा मतदारसंघातून 2019ची उमेदवारी दिली। यामध्ये आणखीन एक अंतर्गत कलह जो राष्ट्रवादीमध्ये समोर आला तो पार्थ पवार यांच्या निमित्ताने। पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, ज्याला शरद पवारांचा विरोध होता। परंतु पार्थ पवार यांनी आपली उमेदवारी मागे न घेण्याचं ठरवल्यामुळे त्या ठिकाणी शरद पवारांना समोर येऊन सांगावं लागलं की एका घरात 2 उमेदवार देणं हे उचित ठरणार नाही, म्हणून मी माझी माढा लोकसभा मतदारसंघाची जी उमेदवारी आहे ती माघार घेतो आणि त्या ठिकाणी त्यांनी संजय मामा शिंदे यांना रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात निवडणुकीला उतरवलं। मात्र जो निकाल लागला तो सर्वांच्या समोर आहे। राष्ट्रवादीचा एक वेळचा बालेकिल्ला समजणारा जाणारा माढा लोकसभा मतदारसंघ सोलापूर जिल्हा हा भाजपने सर केलेला होता आणि त्या ठिकाणी रणजितसिंह निंबाळकर हे विजयी झाले। आता 2024च्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलून गेलेली आहे। राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पाहायला मिळते आणि त्यामुळेच आता बहुतांश आमदार जे आहेत यांनी अजित पवार गटाला समर्थन दिलेलं आहे। असं असताना सुद्धा त्या ठिकाणी संघर्ष करायला शरद पवार हे मागे हटत नाहीत,
हे आपण 2019च्याच निवडणुकीमध्ये पाहिलेलं होतं. आता जर पुन्हा एकदा शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघामधून निवडून येणार असतील तर निकाल हा त्यांच्या बाजूने लागेल का, याबाबत प्रचंड साशंकता व्यक्त केली जाते. आपण एक नजर जी आहे ती माढा लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या विधानसभा मतदारसंघांवर टाकू. करमाळा मतदारसंघ जो आहे या ठिकाणी संजय मामा शिंदे हे अपक्ष म्हणून उमेदवार निवडून आलेले आहेत, ज्यांनी या ठिकाणी भाजप आणि महायुतीला समर्थन दिलेलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघामधून पुन्हा राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे निवडून आलेले आहेत, ज्यांनी अजित पवारांना समर्थन दिलेलं आहे. सांगोला जिल्ह्यातून शहाजी बापू पाटील हे निवडून आलेले आहेत, जे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहेत, शिवसेनेमधून निवडून आलेले आहेत. माळशिरसमधून भाजपचे राम सातपुते निवडून आलेले आहेत. तर सातारामध्ये येणारे 2 विधानसभा मतदारसंघ फलटण आणि मान या ठिकाणी पुन्हा एकदा अजित पवार गटाला समर्थन देणारे दीपक चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, तर मानमधून जयकुमार गोरे हे भाजपचे त्या ठिकाणी आमदार निवडून आलेले आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता शरद पवारांच्या बाजूने असणारा जो तिकडचा मोठे नेते मंडळी होते, जी तिकडची ताकद होती, ती सद्यस्थितीला राहिलेली नाहीये. परंतु या संघर्षाच्या काळात मतदार त्यांची साथ देणार का, आणि जर शरद पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर काही करिश्मा घडणार का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.